दिवशी त्यांनी मला सांगितलं की तुमच्या संदर्भात कार्यक्रमाच्या मला तुम्ही या, तर मी त्यांना माझा विषय देतो, कारण तो आमचा विद्यार्थी आमच्या शाळेचा आज ग्रामीण भागातील मुलं चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन यश प्राप्त केलं आहे आणि शिवतापैकी एक आहे. जोपर्यंत ग्रामीण भागातील मुलं उच्च शिक्षित होणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये बदल दिसणार. आज आपल्या भागामध्ये जो बदल दिसतोय ह्या वाढण्याच्या पाण्यामुळे झालेला आहे, सहकारामुळे झालेला आहे, साखर कारखान्यामुळे झाला आहे, शिक्षणामुळे झालेलं आहे. परंतु जोपर्यंत उच्च शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपली खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही. म्हणून या ठिकाणी जेवढे पालक बसलेले आहेत त्या सर्वांना मला सांगायचं आहे की तुमच्याकडे शेती असेल, दिवसाची घर असेल, पैसा असेल, ही तुमची संपत्ती आहे. त्याला काही वेगळी किंमत नाही. किंमत फक्त बुद्धीला आहे. ज्याला बुद्धी आहे तो जगामध्ये कुठेही गेला तर त्याला अडचण नाही. पण त्यापैकी हा शिव हा एक मुलगा आहे. त्याचे वडील देखील हुशार आहेत, म्हणून ते परदेशामध्ये चांगल्या उद्योगावरती चांगल्या कंपनीत नोकरी करतात. हा मुलगा सुद्धा उद्या अमेरिकेत गेल्यानंतर तिथं शिकेल आणि परत येईल का नाही याची मला खात्री नाही. त्याच्या आईवडिलांना आहे का नाही मला माहिती नाही. माझा मुलगा सुद्धा त्या सायरसमध्ये शिकतोय 11वीमध्ये. तो सुद्धा म्हणतो मी परदेशात गेल्यानंतर परत येण्याची खात्री नाही, माझी वाट पाहिजे नाही. तो सुद्धा हुशार आहे, माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. तर जोपर्यंत आपण मुलांच्या शिक्षणाकडे, मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आपल्या ग्रामीण भागामध्ये क्रांती होणार नाही. आमचं वडगावला एक सिनियर कॉलेज आहे. मी वर्षातून 2-3 वेळा कॉलेजच्या मुलाशी संवाद साधतो. परंतु सांगायला दुःख होतं, आपल्या मुलामध्ये शिकून मोठं व्हावं ही जिद्द नाही, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही. मुलांना विचारलं तुम्ही असं का बोलता की आम्हाला पुढे शिकायचं नाही. मुलींना विचारलं तर मुली म्हणतात आमचं लग्न चांगल्या ठिकाणी करावं म्हणून आम्ही कॉलेजला लागलो. मुलं म्हणतात पुढे शिकून काय करायचं, वाट्याचं पाणी आलेलं आहे, त्यावेळी ऊस आहे, घरी जनावर आहे, तेव्हा बाहेर जायची गरज नाही. बाहेर जायची गरज नसली तरी तुमचा जो व्यवसाय आहे पारंपरिक त्यामध्ये देखील तुम्ही शिक्षण घेऊन आपल्या शेतीला प्रवृत्ती व्यवसायाला पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपण देखील चांगल्या प्रकारचे जीवन करू शकता. हा आत्मविश्वास नाही. त्याचं कारण आहे त्या मुलांना शिकवणारे शिक्षक ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे लक्ष देत नाही. त्याची प्रामाणिकता फक्त पगाराशी आहे. सुभाष तात्या म्हणजे साहेब काय बोलायला लागले, तात्या तुमच्यासाठी फार कमी शिक्षक आहे, तुमच्याच्या पण कमी आहे, पण 90% लोक पगाराशी प्रामाणिक ही परिस्थिती आहे. कॉलेजचे प्राध्यापक देखील त्यांना पगार एवढे आहे. एक दिवशी मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो होतो, बाजूला ABCDचं ऑफिस आहे, तिथे डेप्युटी इंजिनियर मला भेटायला आले, जगताप आणि जयसिंगपूरचे इंजिनियर. ते दोघं बरोबर कराड कॉलेजमधून डिग्री घेतलेली आहे. त्या दोघांनी मला विचारलं तुमच्या प्रिन्सिपलला पगार किती आहे. म्हणलं असेल 2 लाख. ते म्हणाले तरी खात्री करा. म्हणून मी प्रिन्सिपलला बोलवलं. प्रिन्सिपलने सांगितलं 3.5 लाख. तो पगार ऐकल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मॅडम तुमचा सुद्धा तसाच पगार असेल. नाही, सांगण्याचं तात्पर्य आहे की ह्या मंडळींना सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार देतात, त्याप्रमाणे ते विद्यार्थ्यांना शिकवतात का, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात का, समाजाचा आपल्यावरती सुद्धा काहीतरी जबाबदारी, समाजाला दिशा दिली पाहिजे याविषयी काय करतात का, काही करत नाही. जिल्ह्याचा कलेक्टर आणि DSPला पगार किती आहे, 1.25 लाख 1.5 लाख रुपये. ते संपूर्ण जिल्ह्याचं काम असतं. आमच्या प्राध्यापकाला कॉलेजमध्ये जाऊन 2 लेक्चर घेतली की त्यांना 1.5-2 लाख रुपये पगार. तो पगार तुम्हाला सरकार का देतं याचा देखील विचार करण्याची गरज आहे. की आमच्या सावंत मॅडम आता इथं भाषण करून गेल्या, ते सुद्धा मला प्रत्येक वर्षी म्हणतात पगार वाढ करा. नेमकं पगार वाढ होणार नाही. आणि त्यांच्यासमोर मी शाळेचं बजेट ठेवतो. जेवढी फी गोळा झालेली आहे ती सगळी संपलेली आहे का नाही मला सांगा. संस्थेकडे किंवा शाळेकडे 1 रुपया शिल्लक राहिला का? सावंत मॅडम कुठे आहे? खरं आहे का कोणी
मी बोलतो ते जोरात बोला. बरोबर आहे. शाळा चालू केली आहे पैसे कमवण्यासाठी, शिक्षण संस्था चालू केली पैसे कमवण्यासाठी केली. की ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं, ते सुशिक्षित या देशाचे चांगल्या प्रकारचे नागरिक तयार व्हावं, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी, त्यांनी कष्ट करावं आणि आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवावं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. हा जो आता सरकारमध्ये आपला मुलगा आहे तो मुंबईच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी डिग्री घेतली. BJTI कॉलेजला ॲडमिशन मिळणं हे फार अवघड आहे. त्यांनी जर इतर राहून प्रयत्न करायचं म्हटलं असतं तर तो 100% IAS IPS अधिकारी होईल असा मला त्याच्यामध्ये स्पार्क दिसतो. परंतु तो आता अमेरिकेला चालला, चांगली गोष्ट. तिथं जाऊन त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. ज्या क्षेत्रामध्ये त्याला काम करायचं त्या क्षेत्रामध्ये दुसरं संशोधन केलं पाहिजे आणि स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, गावाचं नाव, आपल्या भागाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. सुदैवाने त्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण नाही येते. वडील चांगल्या ठिकाणी परिषद नोकरी करतात, आई प्राध्यापक आहेत, आजी आजोबा आहेत, सगळे त्या ठिकाणी चांगल्या पदामध्ये आहेत, ते मंत्रीला आहे, शिफारशीचा त्याला आहे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तर त्या मुलामध्ये जिद्द आहे, काय ते करून दाखवतात. ही जिद्द निर्माण झाली पाहिजे आणि ही जिद्द निर्माण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आज आपल्या शाळेमधून बरीचशी मुलं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या चांगल्या कॉलेजमध्ये मेडिकलला जातात, इंजिनिअरिंग कॉलेजला जातात, NDA मध्ये जातात आणि नाव कमवत आहेत. परवा मी पुण्याला एका लग्नाला गेलो होतो. त्या लग्नामध्ये असा सहकारी मुलगा मला भेटला. त्यांनी मला नमस्कार केला, म्हणजे मी तुला ओळखत नाही का? तर त्यांनी सांगितलं, सर मी तुमच्या सहकार्यामध्ये विद्यार्थी होतो, इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, MBA केलं आणि माझी चांगल्या कंपनीमध्ये आता कॅम्पसमधून निवड झालेली आहे. मी त्या दिवशी एका हॉटेलमध्ये राहायला गेलो. त्या हॉटेलमध्ये एक मुलगा मला भेटला, त्यांनी नमस्कार केला. सर मला तुम्हाला काय अडचण आहे? नाही. मी म्हणलं मी तुला ओळखत नाही, तू का माझ्याकडे आलास? तुम्ही आलेला आहे मला कळलं, म्हणून मला रिसेप्शनिस्ट माहिती मिळाली म्हणून तुम्हाला भेटायला आलो आणि सायरस तुम्हाला शिकलो. नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट एका चांगल्या प्रसिद्ध कॉलेजमधून केलं आणि मी माझी या ठिकाणी इंटर्नशिप करतोय. एक 3-4 वर्ष मला अनुभव आला की मला स्टार हॉटेल काढायचं. तर ही अशा प्रकारची जिद्द मुलामध्ये निर्माण झाली. अशी वेगवेगळ्या क्षेत्रात मुलांनी काम केलं तरच हे आपल्या ग्रामीण भागामध्ये बदल दिसते आणि त्याची सुरुवात झालेली आहे. यापुढे माझी इच्छा आहे की आमच्या संस्थेमध्ये IAS IPS सारखे विद्यार्थी तयार व्हावे आणि देशाची सेवा करावी, याकरता मला आणखी एक अकॅडमी काढायची आहे आणि त्या दिशेचं माझं काम सुरू आहे. 2-3 वर्षामध्ये ते काम चालू होईल आणि या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या माध्यमातून सिलेक्ट झाली पाहिजे आणि त्यांनी देशाच्या पातळीवरती चांगल्या प्रकारचं प्रशासनाचे काम करावं अशी आमची त्या पाठीमागची भूमिका आहे. या प्रसंगी या ठिकाणी बसलेल्या लोकांना एवढं सांगायचं की आपल्या मुलामुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. ते आपल्या सावंत मॅडममध्ये ना त्यांची मुलगी सुद्धा अमेरिकेमध्ये शिकते. बरीच मुलं आहेत, ते फरांदे सर आमच्या समोर बसलेली आहे, त्यांची मुलगी सुद्धा फार हुशार आहे. तर अशा प्रकारे लक्ष देणं गरजेचं आहे. आज CBSE सारख्या बोर्ड परीक्षेमध्ये असे काही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहेत की काही विषयामध्ये त्यांना 100 मार्क मिळतात आणि ॲग्रिगेट मार्क किती 98%, 97%, 96%. म्हणजे एवढे मार्क पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते की ह्यांना मार्क कसे मिळतात. आणि त्या मुलाशी जर आपण संवाद साधला तर ते इतके सुंदर बोलतात, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि आपल्याला कल्पना येते की खरेच त्या देशाचं काहीतरी चांगलं करणारी मुलं आहेत, ही भावी पिढी सक्षम आहे बौद्धिकदृष्ट्या. तर त्या दिशेनं आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर शारीरिक गोष्टीकडे देखील मुलांनी लक्ष दिलं पाहिजे. अलीकडे तरुण पिढी जरा जास्त व्यसनाधीन व्हायला लागली. कुठल्याही गावात चौकामध्ये तरुण भाग झालेले मुलं दिसतात. कोण भुका खाण्याला दिसतोय, कोण बाकीची व्यसना करतोय. अलीकडे आमच्या वाड्यामध्ये आणखी एक नवीन प्रथा सुरू झाली. मुलं एकत्र येतात आणि तिथे गावाच्या बाहेर गांजा पितात, सावळी गांजा. त्याच्या घराला कुठे तुमच्यामध्ये काय प्रकार सगळीकडे आहे. तर ह्या प्रकारचे जे धंदे चालू आहेत ते बंद झाले पाहिजे. मुलावरून लक्ष देणं. सर्वात मोठा शत्रू मोबाईल फोन आहे. या मोबाईल फोनचा कमीत कमी गावामध्ये
म्हणजे आलेला फोन घेणं आणि दुसऱ्याला फोन करणं यापेक्षा मी जास्त फोन वापरत नाही. तर त्याकडे लक्ष द्या. आणि त्या मोबाईलमध्ये बऱ्याच वाईट गोष्टी आहेत आणि त्या वाईट गोष्टीच्या माध्यमातून मुलं बिघडत आहेत. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही मोबाईलला बंदी केलेली आहे. काही पालक आमच्या मुलाकडे मुलीकडे मोबाईल असला तर तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला त्रास होत नाही, त्या तुझ्या मुलीचं भविष्य बर्बाद होत आहे म्हणून त्याला बंदी आहे. तर या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलाला चांगल्या सवयी लागतील, वाईट सवयी लागणार नाही आणि त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आज या ठिकाणी शिवला परत मी एकदा शुभेच्छा देतो की त्याने अमेरिकेला जावं, चांगला अभ्यास करावा आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं, नावलौकिक मिळावं. आज या कार्यक्रमाला मला पाटील कुटुंबाने बोलवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.